नमस्कार प्रेक्षकांनो. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेत आपण पाहिलं की एजे आणि लीलाचं फायनली लग्न झालेलं आहे. पण हे लग्न धोक्याने झालं आहे. या लग्नामुळे सगळेच खूप शॉक झालेले आहे. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांना तर लीलाचा खूपच राग आलेला आहे आणि त्या रागात घर सोडून निघालेले आहेत. पण आजींनी मात्र लीलाला त्यांची सून म्हणून स्वीकारलं आहे. एजेला सुद्धा हे लग्न मान्य नाही आहे. त्यामुळे एजे गृहप्रवेशाच्या वेळी रागारागात रूममध्ये निघून जातात. लीला मात्र दारात उभी असते. सोबतच कालिंदी, रेऊ आणि लीलाचे बाबासुद्धा तिथेच असतात. आजीला आता लीलाचा गृहप्रवेश करायचा असतो. पण तिन्ही सुना दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती मात्र काही ऐकत नसतात आणि त्या घर सोडून निघालेल्या असतात. आजी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण दुर्गा काहीही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की एजेंनासुद्धा हे लग्न मान्य नाही आहे आणि साक्षात देवाने जरी येऊन सांगितलं तरी आता आम्ही कोणाचंही ऐकणार नाही. आता आम्ही या घरात राहू शकत नाही. तेवढ्यात तिथे एजे येतात आणि दुर्गाला म्हणतात की माझंसुद्धा ऐकणार नाही का तुम्ही? आणि कसंबस लीलाचा गृहप्रवेश होतो. त्यानंतर एजे लीलाला त्यांच्या रूममध्ये ओढत घेऊन जातात आणि तिला म्हणतात की तू मला चीट केलं आहे, माझ्या फॅमिलीला तू फसवलं आहे. ती खरी आहे हे तिने प्रूव्ह करावं असं ते तिला सांगतात. त्यानंतर एजे लीलाला सगळ्यांसमोर घेऊन येतात आणि म्हणतात की या मुलीनं मला फसवलं आहे, माझ्या फॅमिलीला फसवलं आहे, त्यामुळे मी काही हिच्यासोबत संसार करू शकत नाही. आता मी हा सर्व निर्णय माझ्या तिन्ही सुनांवर सोपवत आहे. त्यांनीच हा निर्णय घ्यावा की लीला या घरात राहील की नाही. आता दुर्गाला, लक्ष्मीला आणि सरस्वतीला तर लीला त्या घरात नकोच असते. त्यामुळे त्यांना चान्सच भेटतो आणि लगेचच दुर्गा लीलाचा हात धरते आणि तिला घराबाहेर आणते आणि घराबाहेर फेकून देते. आता पुढे नेमकं काय होईल, तुम्हाला काय वाटतं? लीला त्या घरात राहू शकेल का? एजे लीलाचा स्वीकार करतील का? हे सगळं तर आपल्याला पुढील भागातच बघायला मिळेल. असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.